एक महत्त्वाची घडामोड आहे। राज्यात निकालानंतर मनसेत हाणामारी झाल्याचं दिसतंय। 2 जिल्हा प्रमुख आपापसात भिडले। अविनाश जाधव यांच्याकडून पालघरचे जिल्हा प्रमुख समीर मोरे यांना मारहाण करण्यात आली। आपल्या विरोधात राज ठाकरेंकडे खोटी तक्रार केल्याचा जाधव यांचा आरोप आहे, तर जाधवांनी निवडणुकीत सहकार्य न केल्याचा समीर मोरेंचा आरोप आहे। दरम्यान एका कुटुंबात असं घडणं योग्य नाही असं मत बाळा नांदगावकर यांनी यावर व्यक्त केलंय। जिल्हा प्रमुख मनसेचे एकमेकांना भेटले आहेत, त्यांच्यामध्ये की खोटे आरोप झाले, त्यांच्यावर काय सांगाल? कोणावर खोटे आरोप झालेत? अविनाश जाधव आणि समीर मोरे, पालघर आणि ठाण्याची। मला जरा माहिती घ्यावी लागेल, पण असो परंतु आपल्या कुटुंबामध्ये असं बरं नसतं। एकमेकाशी मारामारी करून काय होणार? आपल्याला लोकांच्या कामांसाठी मारामारी करायची आहे। पालघर आणि ठाण्यातील असलेल्या मनसेचा जो अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। आपण सध्या बघू शकता, ह्या ठिकाणी मी जे शगुन हॉस्पिटल आहे या ठिकाणी आहे। या ठिकाणी जे आपण जर पाहिलं तर पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण करत त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावरही जे 15 ते 20 मध्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडांनी धारदार शस्त्राने जीव घेण्या हल्ला केला असून हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे कुटुंबियांकडून केला जातोय। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TVN मराठी, बोईसर।